नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरतीचं वारं अख्ख्या महाराष्ट्रभर आहे। पोलीस भरती सध्याला स्थगित झालेली आहे। मित्रांनो लक्षात घ्या, स्थगिती आणि भरती रद्द होणे याच्यामध्ये फरक आहे। स्थगिती म्हणजे काही काळापुरती ती थांबवलेली आहे आणि रद्द याचा अर्थ पूर्णपणे रद्द केलेली, भरती रद्द झालेली नाही, स्थगिती मिळालेली आहे। विद्यार्थ्यांचं अनेक विद्यार्थ्यांच्या वयाचा वगैरे प्रश्न आहे आणि हे प्रश्न विचाराधीन घ्यावे यासाठी ही भरती तात्पुरत्या काळासाठी स्थगित झालेली आहे। मग याच्याविषयी निगेटिव्ह विचार न करता आपण हा जो भरती स्थगित झालेला जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे असा विचार करून आपण जी येणारी भरती आहे त्याच्यासाठी जोमाने प्रयत्न करायचे, जेणेकरून जी मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा 100% नंबर असेलच अशी खात्री तुम्हाला होईल। त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करा। बिनकामाचं भरती स्थगित झाली म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र वगैरे काढायचे अपूर्ण राहिले असतील त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तयारी करा। शिवाय ज्या विद्यार्थ्यांचं अनेक जणांचं लेखी कमजोर असतं, अनेक जणांचं फिजिकल कमजोर असतं, तर ज्या गोष्टी तुमच्या निगेटिव्ह असतात किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला मार्क्स कमी होऊ शकतात पोलीस भरतीमध्ये, त्या गोष्टींचा विचार करा आणि त्या गोष्टींवर जास्त आपण किती कार्य करू शकतो आणि त्या गोष्टी आपल्याला किती परफेक्ट करता येतील, मग लेखी असो किंवा फिजिकल असो, हे पहा आणि भरतीच्या तयारीला जोमाने लागा। भरती स्थगित झाली असली तरी सुद्धा होणारच नाही हा विचार मनातून काढून टाका आणि पहिलं जे तयारी करत होता त्याच्यापेक्षा 2 स्टेप अधिक जास्त जोमाने भरतीच्या तयारीला लागा। आता भरतीचे फॉर्म सुटणार आहेत, मग त्याच्यासाठी तुम्हाला भरतीसाठी मुळात फॉर्म भरत असताना आवश्यक असणारे कागदपत्र किंवा ज्यावेळेला तुमची मैदानी चाचणी होणार आहे त्या मैदानी चाचणीच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मैदानावर जाता त्यावेळेला तुमचे डॉक्युमेंट्स चेक होतात आणि अनेक विद्यार्थी डॉक्युमेंट्समधून बाहेर पडतो असं म्हणतात। मग त्याच्यासाठी नक्की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स किंवा कोणते कागदपत्र लागणार आहेत पोलीस भरतीसाठी त्याचा आज आपण इथं अभ्यास करणार आहोत। इथं मी या डॉक्युमेंट्सची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्याविषयी डिटेल्स हे जे डॉक्युमेंट्स आहेत यामधले कुठलेही डॉक्युमेंट्सची तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्या डॉक्युमेंट विषयी मला डिटेल माहिती देता येईल। म्हणजे जसं ती डॉक्युमेंट कुठे जाऊन काढायची असतात, त्या डॉक्युमेंट काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती आहेत, त्यांची व्हॅलिडिटी किती असते वगैरे वगैरे। तर इथं आपण थोडक्यामध्ये ओव्हरऑल पोलीस भरतीसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती बघणार आहोत। तर इथं बघा, पहिलं आहे 10वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र। म्हणजे तुम्ही 10वी पास झालेला आहात त्याचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र गरजेचं असतं। सेम तसंच 12वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र। बऱ्याच विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र यातला फरक कळत नाही, तर लक्षात घ्या बाळांनो, ज्या प्रमाणपत्रावर तुमची जी बर्थ डेट असते ती मेन्शन केलेली असते, गुणपत्रकावर बर्थ डेट नसते। हाच त्यातला मेन फरक तुम्ही लक्षात, म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र कसं ओळखायचं असं बघायचं असेल तर तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र काढून बघा, ज्याच्यावर बर्थ डेट मेन्शन केलेले असेल ते तुमचं प्रमाणपत्र असणार आहे। गुणपत्रक याचा अर्थ शाळेतून तुम्हाला ज्या वेळेला म्हणजे तुम्ही परीक्षा पास होता त्याचे जे गुण असतात ते गुण दिलेले असतात ते गुणपत्रकावर असतात। प्रमाणपत्रकावर गुण असतात, कोणत्या विभागीय मंडळामार्फत तुमची परीक्षा दिली त्याचाही उल्लेख असतो जसा गुणपत्रकावर असतो। मात्र गुणपत्रकावर तुमची बर्थ डेट नसते आणि प्रमाणपत्रावर तुमची बर्थ डेट असते, हा फरक आहे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक यातला। तर जर मुळातच पोलीस परीक्षा ही 12वी पास असाल तर तुम्ही देऊ शकता आणि 18 वर्ष पूर्ण असतील तर तुम्ही पोलीस एग्जाम देऊ शकता। त्यामुळे 10वी पास असल्याचं प्रमाणपत्र, गुणपत्रक आणि 12वी पास असल्याचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक या परीक्षेला मेन हे डॉक्युमेंट्स आवश्यक असतात। त्यानंतर 12वी नंतर जर तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल तर त्याचं सुद्धा गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक आवश्यक असतं। शिवाय बघा, शाळा सोडल्याचा दाखला जर तुम्ही पुढे शिक्षण घेत असाल आणि तो दाखला जर एखाद्या कॉलेजमध्ये जमा केला असेल तर त्याच्याशी संबंधित बोनाफाईड तुम्हाला कॉलेज मार्फत घेता येतं, ते आवश्यक असतं। लक्षात घ्या मित्रांनो, ही जी डॉक्युमेंट्स आहेत सर्व ही डॉक्युमेंट्स काढत असताना
एक काळजीपूर्वक बघायचं आहे, जे 10वी 12वीचं तुमचं प्रमाणपत्र आहे किंवा तुमचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्या दाखल्यावर जे तुमचं नाव असेल तेच सेम नाव, त्याचं स्पेलिंग सेम तुमचं 10वी 12वीच्या गुणपत्रकावर किंवा प्रमाणपत्रकावर जे नाव असेल तेच इतर डॉक्युमेंट्समध्ये आहे की नाही, त्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे का हे बघा. जसं जर असेल तर त्याच्याविषयी ॲफिडेविट करून घ्या किंवा ते लवकरात लवकर बदल करून घ्या. तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड शिवाय अधिवास प्रमाणपत्र, त्यालाच डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतात. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात हे दाखवणारे जे प्रमाणपत्र असतं त्याला अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतात. याला व्हॅलिडिटी नसते, लक्षात घ्या. कोणती कागदपत्र ही रिन्यू करून घ्यायची असतात आणि कोणती नसतात याच्याविषयीचं एक थोडक्यात तुम्हाला सांगते. ज्या कागदपत्रांवर व्हॅलिडिटी डेट म्हणजे सुरुवातीला जो मेन कागदपत्रांचा मजकूर सुरू होतो त्याच्या आधी व्हॅलिडिटी डेट लिहिलेली असते किंवा तो मजकूर पूर्ण झाल्यानंतर सहीच्या अगोदर सर्वात खाली व्हॅलिडिटी डेट लिहिलेली असते. ज्या कागदपत्रांवर व्हॅलिडिटी डेट लिहिलेली असते ती कागदपत्र रिन्यू करून घ्यायची असतात. तसं तुम्ही जर डोमिसाईल, प्रत्येक कुठल्याही डोमिसाईलचे निरीक्षण करा. अनेक विद्यार्थी विचारतात डोमिसाईल नवीन काढून घेऊ का, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक बघा की डोमिसाईलवर व्हॅलिडिटी डेट लिहिलेली नसते. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे दाखवणारं ते प्रमाणपत्र असतं, ते असतं डोमिसाईल सर्टिफिकेट. हे अत्यंत आवश्यक असतं. हे नसेल तर तुम्ही पोलीस भरतीतून बाहेर पडू शकता. शिवाय जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक असतं. तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरू इच्छित आहे, ज्या कास्टमध्ये असाल त्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला जातीचे सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट लागतं. शिवाय नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आता हे प्रमाणपत्र आहे याच्याविषयी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. तर हे प्रमाणपत्र आहे ते SC ST आणि शिवाय जे EWS प्रमाणपत्र विद्यार्थी काढतात त्यांच्यासाठी, अर्थात EWSचं आरक्षण विद्यार्थ्यांना म्हणजे 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी जे आरक्षण मिळतं 10% ते मिळणार आहे की नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आठवडाभरात कदाचित याच्याविषयीचा निर्णय लागू शकतो आणि त्याच्यामुळे जर EWS आरक्षण आपल्याला देणार असेल महाराष्ट्र, तर तुम्हाला जर EWSचं प्रमाणपत्र काढणार असाल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिनल लागणार नाही. कारण काय, तर नॉन क्रिमिलियर याचाच अर्थ असा आहे की तुम्ही प्रगत म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नाही आहे, कमी आहे, असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे प्रमाणपत्र तुम्ही प्रगत व उन्नत गटात मोडत नाही असं सांगणारं जे प्रमाणपत्र असतं त्याला नॉन क्रिमिलियर असं म्हणतात. आणि SC ST कॅटेगरीतले जे स्टुडंट आहेत त्यांना आणि EWS प्रमाणपत्र धारण करणारे जे विद्यार्थी असतील त्यांना हे नॉन क्रिमिलियर लागत नाही, हे लक्षात ठेवा. शिवाय ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील, मुलं असतील त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र लागत नाही. याच्यामधलं पुढचं आहे बघा MSCIT प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं MSCIT संगणक शी संबंधित किंवा C++ असणारं प्रमाणपत्र ही याऐवजी चालू शकतं. जर MSCITचं प्रमाणपत्र फॉर्म भरत्या वेळेला तुमच्याकडे नसेल किंवा तुमचं उद्या सिलेक्शन झालं असेल, तुम्ही ग्राउंडला ज्या वेळेला डॉक्युमेंट्स चेक करता त्यावेळेला तुमच्याकडं MSCIT झालंय पण प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिला जातो आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे MSCITचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, आता ह्याच्यामध्ये सुद्धा LMV आणि LMV TR ह्याच्यामधला फरक बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. तुम्हाला पोलीस चालक पदाची पदं सुद्धा असतात ह्या पोलीस भरतीमध्ये. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना LMV TR किंवा लायसन्स नक्की कोणत्या प्रकारचे असतात आणि तुम्हाला पोलीस भरतीसाठी कोणतं लायसन्स हवं आहे हे जर कळत नसेल, LMV TR म्हणतात. मग LMV TR म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे लाईट मोटर व्हेकल ट्रान्सपोर्टचं जे लायसन असतं ते LMV TR असतं. मग LMV नुसतं म्हणजे काय नाही, LMV TR म्हणजे काय, लायसन्सचे नक्की कोणते प्रकार असतात हे जर तुम्ही चालक पदाची परीक्षा देत असाल तर तुम्हाला माहीत पाहिजे. जर याच्याविषयी तुम्हाला माहिती नसेल आणि नक्की ह्याचे व्हॅलिडिटी किती असते वगैरे हे जर माहीत नसेल तर तुम्ही मला या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. याच्याविषयी ड्रायव्हिंग लायसन्स विषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आणि तो तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण असेल. तर जर माहीत नसेल तर तेही सांगा, आपण त्याच्याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकूया. तर ह्याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्ही चालक पदाची परीक्षा देत असाल तर. त्यानंतर नावात बदल केल्यास, जर काही कारणामुळे तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल
तर त्या संबंधीचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे काही मुलींची लग्न झालेली असतात आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये जो बदल होतो, लग्नानंतरच्या डॉक्युमेंट्सवर जर ते मुली फॉर्म भरणार असतील तर त्याविषयीचं तुम्हाला गॅजेट करावं लागतं. ते गॅजेट असणं गरजेचं असतं. जात वैधता प्रमाणपत्र ह्याला सुद्धा विशिष्ट त्यांनी कालावधी दिलेला असतो. भरती होता त्यावेळेला जर तुमच्याकडे हे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 2 वर्षांचा कालावधी जात वैधता प्रमाणपत्र आणण्यासाठी दिला जातो. तर ह्याच्यामधलं लक्षात काय ठेवायचं की MSCIT प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याच्यासाठी तुम्हाला विशिष्ट कालावधी दिला जातो. बाकी प्रमाणपत्र मात्र ज्या वेळेला डॉक्युमेंट्स चेक होतात त्यावेळेला तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे. पुढचं बघा, हे जे प्रमाणपत्र आहेत ही पण असावी लागतात. पण केव्हा? जर तुम्ही ह्या गटामध्ये आरक्षण कुठल्याही गटामध्ये घेणार असाल तर तुम्हाला या आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र असावे लागतात. जसं ज्या महिला उमेदवार असतात त्या जर महिलांच्या 30% या गटातून आरक्षण घेणार असतील तर त्यांना महिलांचे 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र असावे लागते त्यांच्याजवळ. शिवाय जर होमगार्ड जे विद्यार्थी झालेले आहेत, 2 वर्ष होमगार्ड म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे असे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं होमगार्डचं प्रमाणपत्र असावं लागतं. जर जे विद्यार्थी खेळाडू झालेले असतील, मग राज्यस्तरीय असतील किंवा स्टेट लेवलचे केंद्र स्तरावरचे खेळाडू असतील तर त्यांचं खेळाडू असण्याचं प्रमाणपत्र आणि त्यांची जी अचिव्हमेंट असते त्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. शिवाय पोलीस पाल्य प्रमाणपत्र म्हणजे त्यांचे पालक जर पोलीस असतील तर पोलीस असल्याचं त्यांचं प्रमाणपत्र. याच्याविषयी जर तुम्हाला पोलीस पाल्य प्रमाणपत्र कसं मिळवायचं असतं आणि पोलीस पाल्य प्रमाणपत्रासाठी नक्की कोणत्या नियम अटी आहेत हे जर माहिती नसेल आणि त्याच्याविषयी सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ कोणता हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आरक्षणाशी संबंधित मी जेवढी प्रमाणपत्र लिहिलेली आहेत या आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र नक्की कशी मिळवायची असतात आणि त्यांच्यासाठी काय कोणते इतर कागदपत्र आवश्यक असतात किंवा त्यांच्यासाठी असणारे नियम कोणते आहेत हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करू शकता. तुम्हाला यावर मी 100% व्हिडिओ बनवून तुमच्या माहितीसाठी नक्की अपलोड करेन. त्यानंतर जर तुम्ही माजी सैनिक असाल आणि माजी सैनिक या आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही आरक्षण घेऊ इच्छित असाल तर तुमचं जे डिस्चार्ज कार्ड असतं म्हणजे 15 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली आहे इंडियन आर्मीमध्ये याचं कार्ड आणि त्याच्याशी संबंधित तुम्ही जर तिथं जाऊन पुन्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर त्याची जी इतर प्रमाणपत्र असतात ती प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला फॉर्म भरता त्यावेळेला त्याच्याविषयी क्रमांकांचं विशिष्ट सबमिशन असतं. त्याच्यामुळं फॉर्म भरताना शिवाय ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडला जाता त्यावेळेला डॉक्युमेंट चेक होता. त्यावेळेला माजी सैनिक असाल तर तुमचं डिस्चार्ज कार्ड आणि इतर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सुद्धा डिस्चार्ज कार्ड म्हणजे काय, किती वर्ष सर्व्हिस केली तर तुम्ही पोलीसची एक्झामही देऊ शकता. पोलीस याच्यामध्ये रिक्रुटमेंटला तुम्ही अप्लाय करू शकता. शिवाय इतर प्रमाणपत्रामध्ये कोणती प्रमाणपत्र आहेत हेही कळत नसेल तर तसंही सांगा, आपण त्याच्याविषयी तुम्हाला मदत करू. शिवाय जर अनाथ असाल किंवा अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र जर या कॅटेगरीमधून तुम्ही जर आरक्षण घेणार असाल तर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं. शिवाय बघा, आपत्तीग्रस्त म्हणतात ह्याची एक कॅटेगरी पोलीस भरतीच्या ह्याच्यामध्ये असते ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त प्रमाणपत्र लागतं. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त असण्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त असण्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला लागतं. लक्षात घ्या मित्रांनो, हे जर प्रमाणपत्र असेल तर तो विद्यार्थी भरती होतो कारण हे विद्यार्थी मिळतच नाहीत आणि त्यांचं मेरिट अतिशय कमी लागतं. त्याच्यामुळे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर हे प्रमाणपत्र मिळवण्याचं नक्की हे करा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भरती होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि शेवटीचं EWS प्रमाणपत्र, EWS आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 8 दिवसामध्ये याच्याविषयी निकाल लागू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला EWS आरक्षण मिळणार आहे की नाही हे क्लिअर होईल. आणि त्यानंतर ज्यांना EWS प्रमाणपत्र काढायचं असेल त्यांचं उत्पन्नाची अट किती असेल, काय असेल याविषयीचं सर्व क्लॅरिटी तुम्हाला मिळून जाईल. तर लक्षात काय ठेवायचं आहे की आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र ही आवश्यक असतात. आता ही सर्वांनीच काढायची आहेत का, तर सर्वांनीच काढायची नाही आहेत. जे सर्वसामान्य विद्यार्थी असतील त्यांना ही प्रमाणपत्र असणं गरजेचं नाही. म्हणजे समजा महिला असेल आणि तिला महिलांचं आरक्षण घ्यायचं नाही तर हे प्रमाणपत्र काही गरजेचं नाही.
सर्वसामान्य विद्यार्थी आहे, जर होमगार्डचा कुठल्याही या कॅटेगरीमध्ये, मग होमगार्ड असेल, खेळाडू असेल, पोलीस पाल्य असेल, माजी सैनिक असेल, अनाथ प्रमाणपत्र असेल, अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, EWS यापैकी जर तुम्ही आरक्षण घेऊ इच्छित असाल तरच यातलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर ज्या वेळेला तुमचे डॉक्युमेंट्स ग्राउंडच्या वेळेला चेक होतात त्यावेळेला जर यापैकी तुम्ही आरक्षण घेतलेलं असेल, म्हणजे फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं असेल आणि तुमच्याकडे याचे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ग्राउंडमधून बाहेर पडू शकता. त्यामुळं फॉर्म भरत असताना अतिशय विचारपूर्वक भरायचे आहेत. यातलं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही याविषयीचं आरक्षण तिथं फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. हे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत हे सर्वांना आवश्यक असणारे असे डॉक्युमेंट्स आहेत. याच्यामध्ये फक्त एक वेगळेपणा आहे तो नॉन क्रिमिलेअरचा. तो नॉन क्रिमिलेअर कोणाला हवाय कोणाला नको असं हेही सांगितलं आहे. नॉन क्रिमिलेअर याच्याविषयी जर तुम्हाला माहिती डिटेलमध्ये हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्याच्याविषयी सुद्धा क्लिअरिटी असणारा एक व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. अजून याविषयी डॉक्युमेंट्स विषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.